नमस्कार। आज आपण संकष्ट चतुर्थीची माहिती पाहणार आहोत। हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी म्हणतात। एका वर्षात 12 आणि त्यावर्षी अधिक मास असल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात। प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो। गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे। चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे। संकष्टी चतुर्थी ज्याला संकटहार चतुर्थी असेही म्हणतात। हा गणेशाला समर्पित हिंदू दिनदर्शिकेमधील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक दिवस आहे। हा दिवस कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी येतो। अंधकारमय चंद्रचरण किंवा चंद्राचा अस्त होणारा 15वडा ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतात। अंगारकी संकष्टी चतुर्थी सर्व संकष्टी चतुर्थीच्या दिवसामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते। अभिषेक महर्षींनी धर्मग्रंथातून योग्य कारण शोधून काढताना आपल्या शिष्य ऐश्वर्याला शिकवताना म्हटल्याप्रमाणे आत्मविश्वासाच्या विरोधाभासी विचारासंबंधीचा अडथळा दूर करण्याचा विधी इसवी सन 700च्या आसपास सुरू झाला असे म्हणले जाते। आणि संकष्ट चतुर्थीचे व्रत पाहूया। संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे। ते पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते। हे व्रत 2 प्रकारांनी करतात। पहिला मिठाची संकष्ट चतुर्थी व दुसरा पंचामृत चतुर्थी। दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवतात। यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे। त्यानंतर भोजन करावे। या व्रताचा काल आमरण 21 वर्ष किंवा 1 वर्ष असा आहे। व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितलेले आहे। या दिवशी भाविक कडक उपवास करतात। गणेशाच्या प्रार्थनेपूर्वी चंद्राचे दर्शन शुभ दर्शन घेतल्यानंतर ते रात्री उपवास सोडतात। चंद्रप्रकाशापूर्वी गणपतीच्या आशीर्वादासाठी गणपती अथर्व शीर्षाचे पठण केले जाते। गणेश हा देवांचा देव आहे। माघ महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्थी सकट चौथ म्हणूनही साजरा केला जातो। प्रत्येक महिन्यात गणेशाची पूजा वेगळ्या नावाने आणि पीठाने केली जाते। प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संकष्ट गणपती पूजा केली जाते। प्रत्येक व्रताचा कठोर उपवास एक उद्देश असतो आणि ते व्रत कथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कथेद्वारे स्पष्ट केले जाते। या प्रार्थना अर्पणमध्ये 13 व्रत कथा आहेत। प्रत्येक महिन्यासाठी एक कथा आणि 13वी कथा अधिकासाठी आहे। हिंदू दिनदर्शिकेमध्ये अंदाजे दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना असतो। या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ त्या महिन्याशी संबंधित कथेचे पठण करावे लागते।